असाल तर तुम्ही तो बांबू सरळ करा. विजयजी तरे. हॅलो. तर प्रेक्षक नवीन सामना आम्ही या ठिकाणी पेश करतोय. निमित्त आहे सावरीदेव चषक 2025 क्रिकेटची देखणी लाख मोलाची स्पर्धा. स्पर्धा अभिमानाची स्पर्धा आमच्या किरोलीच्या परंपरेची. आय थिंक पीसी संघाने जो शेवटच्या चेंडूवरती या षटकार मारून तो सामना फिनिश केला आणि आय थिंक शेवटच्या चेंडूवरती जो षटकार मारला साहिल, आपणास विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे, कारण माझी पोलीस पाटील किरोलीचे वसंत पाटील यांच्याकडून तुम्हाला कॅश प्राईज या स्पर्धेच्या वतीने दिलं जाणार आहे. सर्वांनी विलासजी परटोले यांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि त्यांच्या वतीने आम्हाला स्पर्धेमध्ये चेंडूंचं सहकार्य लाभलेलं आहे. वेलकम विलासजी परटोले, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. व्रत घेता सेवेचे अश्रू पुसता यावे, देता देता ह्या हातांचे जीवन सार्थ व्हावे. हे सर्व आमचे देणेकरी आपण पाहतोय. आपले सन्मान्य वसंतजी पाटील, सर्व मंडळी आपल्यामध्ये उपस्थित, योगेशजी बजागे, सर्वांनी देणं इथे द्यायचं ठरवलं आणि ही स्पर्धा आपण त्यांच्या योगदानाच्या आधारे इथे साकार करतोय. आणि बघा आमचे वसंतजी पाटील इथे अजून काय देत आहेत तर त्या फलंदाजाला साहिलला 500 रुपयाची कॅश देत आहेत आणि एका बाजूला चौकार सुद्धा येतोय मैदानामध्ये. टाळ्यांचा गजर होत असताना साहिलसाठी, वसंतजी पाटील साहेबांसाठी आणि त्या सुंदर चौकारासाठी जो ठोकलाय पहिल्या चेंडूतीच बॅट्समन रॉकीने. ठिकाणी फिल्डर वेगाने गेला उजव्या बाजूला, स्वतःला झोकून एकाच हाताने उचलून फेकी केली. त्या दरम्यान तितक्याच वेगाने, अगदी सर्जाच्या वेगाने भावेशने तिथे अगदी क्रीज गाठली आहे. 2 धाव पूर्ण केल्या भावेश जोशी, उंच तगडा खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला अगदी छोटा पॅकेट बडा धमाका मिस्टर राकेश पाटील, धावसंख्या 7 वर बिनबाद. टीम योगेश इलियन आमने बी हा संघ इथे खेळतोय. ओझुर्लीची तुकारामजी फिरंगणे स्पर्धा ज्यांनी जिंकली होती. येस दैवत सर, पहिला वाईड इथे आपण एक्स्ट्रा मध्ये जोडतोय, म्हणजेच धावसंख्या 8 वर. बघा पंच सुद्धा स्कोअर कडे लक्ष देतात, किती काळजी घेतात बघा स्पर्धेची. म्हणजे ते म्हणतात की जिथे कमी तिथे आम्ही, अशी हमी देणारे आमचे हे 3 पंच, जतीन सर, दैवत वेलेकर आणि उमेश केणे सर. इथे चेंडू डॉट काढलाय. धावसंख्या 8 वर. लेफ्टी विनोद आणि रायटी विनोद असं एका दिशेने पाहतोय. मिड ऑफला उभे आहेत लेफ्टी विनोद, जुने जाणते खेळाडू. ऑफस्टिकच्या बाहेर टप्पा ठेवलाय. शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता. टप्पा पडण्यात थोडासा चेंडू आतमध्ये वळला होता. इन स्विंग झालं, ऑफ कटर. आणि त्या दरम्यान डॉट चेंडू काढून अगदी छान इथे वाईट कव्हरिंग केली आहे गोलंदाज विनोद बजागेने. हो, चेंडूला आता खाली ठेवलं. पुन्हा एकदा चेंडू बहुतेक बॉडी लाईनला आदळतोय. चेंडूला लॉफ करायचा होता, वेगाने इथं अगदी शर्यत लागली होती. आणि आता पंचांचा लेग बायचा इशारा होत असताना पहिलं षटक समाप्त झाल्याचा सुद्धा इशारा करतायत दैवत वेलेकर सर. धावसंख्या एक गडी बाद नाही. टीम योगेश इलियन आमने बी संघाची 8 वरती 8 ऑन द बोर्ड.
धावसंख्या आता 9. येस, करेक्शन, काही प्रॉब्लेम नाही. आमचे योगेश सर अगदी छान करेक्शन करतायत, काही इश्यू नाही आहे. प्रोफेशनल स्कोरर जरी नसले तरी सुद्धा अगदी प्रोफेशनल कॉमेंटेटर आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याकडची कमीची हमी देणारे ते असे योग्य आहेत. धावसंख्या 9 वरती आहे, करेक्शन केलं जात आहे. काय येस येस, मैदानाचं इथे आम्हाला फोटोग्राफी दाखवली जाते की किती क्युरिंग इथे मेहनत घेतली आहे तो पट्टा मारण्यासाठी. रमेशजी बजागाने, विनोद बजागाने जवळपास तिथे अगदी लस्टर कलर मारला. अगदी मला वाटतं रबर पेंट असेल किंवा ॲपेक्स असेल पेंट किंवा सिमेंट पेंट असेल, परंतु खेळपट्टी छान सजवली, रंगवलेली आहे आणि त्या खेळपट्टीत रंग भरतायत ह्या रंगबिरंगी क्रिकेटर. आणि आमच्या मंचावरती सुद्धा आमचे अगदी जबरदस्त आमचे सन्मान्य पाहुणे, त्यामध्ये अजून पाहुणे जोडले सुद्धा जात आहेत, चिमुकले सुद्धा आलेले आहेत. आता हा गोलंदाज आहे जुना, पुराणा चावल, तलवार जुनी आहे. रमेश बजागे, धार कायम आहे हो, परंतु ती धार उंच उडवली आहे. चेंडू उडला आकाशी आणि चेंडू येईल का हाताशी, घेतला हाताशी, फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का लागत असताना भावेश जोशी बाद. किरवली गावाचा सावरी देव हा उभा राहुनी थाटात, उभा राहुनी थाटात. वाट बघतोय र भक्तांची सावरते मनात, वाट बघतोय र भक्तांची सावरते मनात. वा वा, छान टायटल गीत आपण ऐकताय. किरोली सावरी देवाच्या नावाचं आणि त्यामध्ये क्रिकेटच्या मंडळाचं नाव सुद्धा इथे घेतलं गेलेलं आहे. चांगली शब्दरचना, मस्त पद्धतीने संगीत सुद्धा आहे, अगदी चांगला ताल सुरताल आहे या गाण्यामध्ये. आणि क्रिकेटमध्ये सुद्धा तो सुरताल आला या पहिल्याच दिवसाच्या क्रिकेटच्या खेळामध्ये. हा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना प्रेक्षक सुरू आहे, जे सावरीदेव स्पोर्ट्स किरोली विरुद्ध योगेश इलेव्हन आमने बी. आणि बॅटिंग करणारा संघ पाहतोय तो आमने बी संघाचा, आणि त्या संघातील पहिला गडी आता बाद झालाय. नुकताच रमेश बजागे याने मोठा फटका मारण्यासाठी प्रवृत्त केलं, ओव्हरपिच चेंडू दिला आणि डोकं जास्त वर गेल्यामुळं बॅटचा स्टानचा फ्लो जास्त वर गेला होता आणि चेंडू अक्षरशः आकाशाला गगनाला भिडत असताना सुंदर झेल टिपला त्या ठिकाणी पाहिला. पण राहुल सुद्धा अगदी उभरता सितारा आहे आपल्या या अगदी संघाचा, सावरीदेव संघाचा, जो संघाला नेहमी सावरत असतो त्याच्या फिल्डिंगच्या माध्यमातून. परंतु या ठिकाणी रमेश बजागीने स्वतःला सावरणं गरजेचं आहे, कारण चेंडू त्यांचा अगदी सैरा वैरा गेलाय, तो म्हणजे वाईटच्या दिशेने. अवंत धाव मिळते, धावसंख्या फुलत असताना योगेश इलेव्हन आमने बी संघाची एका गडाच्या मोबदल्यामध्ये दुहेरी अंक 10 मध्ये पोहोचलेले आहे. NB लाईव्हच्या वतीने स्पर्धा कव्हर केली जात आहे. निवृत्ती बजागे अँड कंपनी लाईव्ह. चांगलं प्रेक्षेपण आहे, प्युरिटी, श्युरिटी, क्वालिटी, क्रिस्टल क्लिअर क्वालिटी. परंतु हा फटका क्लिअर नाही आहे आणि झेल सुद्धा क्लिअर होणार नाही, कॅरी होणार नाही. वेगाने येतोय राहुल अगदी डीपमधून, त्या दरम्यान तितक्याच वेगाने इथे रन मशीन प्रशांत धावतोय, पळतोय आणि खराब फेकी झाल्या कारणाने चेंडू शोधतायत आणि तिथे धावा मिळत आहेत. त्या 3 सक्सेसफुल रनिंग बिटवीन द विकेट फ्रॉम रॉकी पाटील अँड प्रशांत चोरगे. धावसंख्या 13 वर देवेंद्र आला. येस, आणि पंचांनी तिथे हाईट फॅक्टर चेक करायला सांगितलंय, सिलेक्ट पंचांची डिमांड आहे. इथून तर असं वाटत होतं की प्रशांतच आला की काय, परंतु थोडीशी हेअरस्टाईल वाटली आणि 12 खेळाडू सुद्धा म्हणाला की सर तो प्रशांत नाहीये, तर तो नरेंद्र जसा आला तसा देवेंद्र आलाय पुन्हा मैदानामध्ये. ते पंचांनी इथं सिग्नल मागितलाय बीमरसाठी. फेअर डिलिव्हरी, तो डीप होतोय. तर भावेश बाद झालाय. देवेंद्र आणि रॉकीची जोडी जमलेली आहे. आता रॉकी पाटील स्ट्राईकला आहे. धावसंख्या 13 वर. गोलंदाज रमेशजी बजागे, लेफ्ट हँड राऊंड द विकेट. हो, वाईड यॉर्करचा प्रयत्न, त्याला स्वीपचा प्रयत्न असफल ठरतोय. पंच सांगतात की चेंडू ऑफस्टीला सोडून जाणार, नॉस्टॉक एंडला धोका होता आणि जीवाच्या आकांताने पळतायत, धावतायत. रॉकीला तिथे आउट करण्याचा प्रयत्न केला होता रमेश बजागे यांनी. दरम्यान तिथे लेग बायच्या रूपामध्ये
एक धाव जोडली जाईल. धावसंख्या 14 वर. योगेश 11 आमने बी संघ हा पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करतोय. प्रेक्षको, सावरीदेव चषकाच्या निमित्ताने आयोजक सावरीदेव स्पोर्ट्स किरवली यांच्या वतीने स्पर्धा. फुलरल्याचा चेंडू उडवलाय. पॅडल स्वीप चेंडू उंच भरार घेत असताना गगनाला भिडलाय. बॅकवर्ड स्पिलेजच्या वरून हा षटकार ठोकलाय देवेंद्रने. आमने बी संघाची योगेश 11 आमने बी संघ बॅटिंग करतोय. गोलंदाज रमेश बजागे पुन्हा एकदा ऑफ स्टिकच्या बाहेर निघतोय. चेंडूला तिथे अगदी खाली घेतलं, अगदी मांडीत मोडून फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉलरने चेंडूचा तिथे अगदी चांगला वेध ठेवला होता, चांगला टप्पा ठेवला होता. बॅटरला फॉलो केलं रमेश यांनी. त्यांनी पाहिलं की ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर निघतात, आडवे होत आहेत, तर त्यांच्या बॉडी लाईनला चेंडू आदळला. चांगली या ठिकाणी हुशारी पाहिल्या परमेशजी बजागे यांची. पेपरवरती वय वाढलं, परंतु त्यांचं क्रिकेटमध्ये तारुण्य त्यांनी अबाधित ठेवलंय बघा. तितकं त्यांचा स्मार्टनेस आहे, हुशारी आहे, आणि त्यांच्याच कारणाने त्यांच्या आधाराने आपण करंडक जिंकला मागच्या आठवड्यामध्ये. सावरीदेव किरवलीने हो फॉलिंग स्वीप खाली पडून आणि चेंडूला तिथे भिडून मोठा फटका मारलेला, परंतु हा न भिडणारा तिथे फिल्डर पाहतो मिस्टर राहुल, तो सुद्धा इथे डगमगणार नाही. त्यांनी सुंदर झेल टिपला बघा. वारंवार रिप्ले बघणारा हा झेल आहे. किती उंचवर जरा फटका होता, अगदी सीमारेषेच्या कडेला काही सेंटीमीटर अंतर राखत असताना तो झेल टिपला राहुलने, आणि मोठा इथे गडी बाद झाला. तो म्हणजे छोटा पॅकेट बडा धमाका, राकेश पाटील बाद. आईलाय आनंद झा- परंतु तिथे झेल कॅरी झाला नाही. चांगलं बॅकअप लेग स्लिपने केलं. त्या दरम्यान एक सिंगल प्राप्त केली देवेंद्रने. धावसंख्या 21 वर. 22 डबल टू ऑन द बोर्ड. गारगार वारा सुटू लागलाय बघा. दैवत सरांना मी चेक करत होतो, त्यांचं किती लक्ष आहे बघा. 22 आहेत 22. हे चित्रपण पाहण्याजोगं असतं. कॅमेरामॅन फक्त त्यावेळेला त्यांनी नजर ठेवली पाहिजे पंचांकडे. हो या वेळेला लाऊड अपील, आणि बरोबर कात्रीत पकडलं, खिंडीत पकडलं. दैवत सरांचं बोट आकाशामध्ये, आणि फलंदाज जाईल डगआउटमध्ये. प्रशांत बजागे बाद.
अनुज, नवीन फलंदाज अनुज येतोय. धक्का क्रमांक लागला तो 3रा. प्रशांत बजागीचं सुद्धा नाव ऑटोमॅटिक का घेतलं गेलं हे प्रश्न आहे. का ते आज ते अगदी त्यांची ड्रेसिंग अगदी एखाद्या उमेदवारासारखी होती. जबरदस्त जर्सी पण येतील ते, त्यांचा आवाज आपण ऐकू. आमचा ते आवाज ऐकत असतील, आम्हाला नेहमीच ते काहीतरी देत असतात. खूपच सहकार्य. अविनाशजी चोरगे आणि केतन बजागे आपण पण या. आम्ही आपल्याला पाहतोय. आपलं हार्दिक स्वागत आहे. या, आपली स्पर्धा आहे. आपल्या स्पर्धेसाठी कोणी पण लाजायचं नाही. वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक, आमचे किरोलीचे समाजसेवक सर्वांनी यायचं आहे. तुम्ही आलात की लगेच मैदानात न थांबता अगदी व्यासपीठाकडे या. आमचं भव्यदेव व्यासपीठ आपल्यासाठी उभारलेलं आहे. नवीन बॅट्समन अनुज तायकेंडला, गोलंदाज विनोद, लेफ्टी लेफ्ट हँड राऊंड द विकेट. आणि या ठिकाणी चेंडू मस्त काढलाय, ऑफस्टंपच्या बाहेर टाकला. चेंडू फुलर लेन देण्याचा प्रयत्न होता आणि बॅटरने तिथे कुठल्या प्रकारचं शफलिंग नाही केलं, फक्त जागेवरच फटका गिरवण्याचा प्रयत्न केला होता. धावसंख्या 22 असताना 3 गडी बाद. षटक क्रमांक 3 सुरू आहे. लेफ्टी विनोदच्या माध्यमातून 3 चेंडू पडलेत. अजून पर्यायी चेंडू पाहतो आपण. 9 चेंडू शिल्लक आहेत इनिंगसाठी आमने बी संघासाठी. प्रेक्षक डाव्या आणि उजव्या बाजूला पाहू शकता आपण. त्यांच्यासाठी प्रेक्षक कक्ष आहे, सावलीमध्ये बसलेत. ओ, पॉज घेतला. पूर्णपणे शरीरातली होती नव्हती ताकद काढली आहे. तितक्याच ताकदीने फिल्डिंग सुद्धा केली आहे. क्या बात आहे. फॅन्टॅस्टिक, ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग. नितीन भंडारी, क्या बात आहे. अक्षरशः त्यांनी स्वतःला झोकून दिलं. संघासाठी 2 धावा नक्कीच वाचवल्या. चौकार वाचवला. एकच धाव घेतली बघा, 3 धावा वाचवल्या. तिथे एकच धाव घेतली. तो सुद्धा बॅट्समन सुद्धा बघा वारंवार तेच फटके मारतोय की माझा फटका तर चांगला होता, पण तो फिल्डरची त्या ठिकाणी फिल्डिंग माझ्यापेक्षा बेस्ट होती, ही त्यांनी करून दाखवली नितीन भंडारेने. धावसंख्या 23 वर. 23. लेफ्टी विनोद, देवेंद्रसाठी खेचून मारलाय, स्मॅश केले. इट्स अ मार्वलस बिगी, आउट ऑफ द पार्क, मॅक्झिमम. लाला देवाचं स्थान, उमऱ्या बकऱ्याचा देती मान. देवा तुझ्याच या मालान, होतो भक्तांचं समाधान. देव कृपेनं आज भल झालं माझं, दिसय सुखाचं धावलाय. देव कृपेनं आज भल झालं माझं, दिसय सुखाचं धावलाय. सावरी देव माझा नवसाला पावलाय र, सावरी देव माझा नवसाला पावलाय र. नक्कीच नक्कीच. सन्मान्य गणेशदादा बजागे यांच्या आणि साई बजागे यांच्या नवसाला पावणाराच देव आहे. त्यांना पावेल येणाऱ्या काळामध्ये, हे सुद्धा तितकंच खरं आहे. आणि क्रिकेटसाठी सुद्धा त्यांचं तेवढाच प्रयत्न आहे. आणि गाणी सुद्धा साईजी बजागे यांच्या बंधूंनीच गायलेलं आहे. ते सुद्धा अगदी चांगले गातात. सुंदर त्यांचा अगदी मेलिडियस आवाज आहे. धावसंख्या इथे पाहतो आपण ती 29 वर पोहोचलेली आहे. योगी सरांचा सुद्धा अगदी कडक आवाज आहे. त्यांच्या आवाजाचे चाहते वाढत चाललेत आणि इथे धावफलक सुद्धा वाढत चाललंय. चेंडूला खोदून काढले. जबरदस्त सेकंड इन अ रो. लागोपाठचा ठोकला दुसरा षटकार. देवेंद्र झालाय आक्रमक. होती गावात देवाची फेरी, भोल्या भक्तांच्या हाकेला धावून देव गावाचं रक्षण करी. ठेवी तो छाया, लावी तो माया, मनाला साऱ्यांच्या भावलाय र. ठेवी तो छाया. वा, काय सुंदर गात आहेत बघा मेघराज बजागे. जसं मेघराज बजागे यांचा आवाज इथे ऐकला, या गाणी पेश केलं तिथे, जसं काय देवेंद्र सुद्धा अगदी मेघारे मेघारे म्हणत अगदी धावांचा पाऊस पाडतोय. मेघराजाप्रमाणे ते धावा इथे बरसले. धावसंख्या या षटकामध्ये ठोकल्या एकूण 14 धावा आणि एकूण झाली ती 35. 3 षटकाची समाप्ती. वैयक्तिक खेळतोय देवेंद्र 23 वर. वा, मला वाटतं देवेंद्रने सुद्धा 23 वर्षाचा कार्यकाल पूर्ण केला अशी माहिती आहे. म्हणजे ते देवेंद्र फडणवीसचं बोलतो मी, योगी ते पण पुन्हा आले. 23व्या वर्षी आले ते. त्यांनी सुद्धा अनेक वर्ष गाजवली. नरेंद्र वाटतं जाणार आहेत आता काहीतरी, सॉरी नरेंद्र जाणार आहेत आपले, ज्याचं 76 काय कंप्लीट होतंय असं काय लिखित आहे. परंतु बघूया आता, आपला तो विषय नाही, पण इथे नावाने आपण बोलतोय. 35 झालेत. 35. एक काहीतरी कायदा स्थापन केला भारत देशाने, इलेक्शन कमिटीने, की 76 वय ज्याचं होईल त्याला पंतप्रधान पद नंतर राहत नाहीये. त्यासाठी 5 जण आता शर्यतीमध्ये आहेत. ती नावं मी सांगत नाहीत कारण ते सांगण्यास मला सांगितलं नाहीये. 35 धावा इथे पाहतोय आपण. 35 ऑन द बोर्ड. कधी कधी पळवापळव पण असते ना. सरपंच पदासाठी कसे करतात आमचे सखा पाटील सुद्धा त्याच प्रयत्नामध्ये होते. येणाऱ्या काळामध्ये साई बजाय गणेशदादा सुद्धा तेच करतीलच. लोणावळा खंडाला, माथेरान पणाला तिकडे घेऊन जावं लागतं सदस्यांना.
वसंतजी पाटील सुद्धा त्याचं ते अग्रेसर आहेत नेहमीच, त्यांनी सुद्धा जुना काळ गाजवलाय. चला आपण आता शेवटचं षटक कसं गाजवतील बघायचंय. नवीन गोलंदाज मिस्टर दीपक आणि नवीन बॅट्समन मिस्टर अनुज इथे आलाय तो, ज्याने 2 चेंडूला समोर जाताना एकच धाव काढली आहे. या षटकात किती धावा होतील ते बघूया. आणि सुरुवात तर केली, हाफ वाली उचलला चेंडू, चेंडू हा गेला थेट आणि घेतोय तिथे लॉंग ऑनच्या प्रेक्षकांची भेट. षटकार किरवली गावाचा सावरी देवहा उभा राहुनी थाटात, उभा राहुनी थाटात. वाट बघतोय र भक्तांची सावरते मनात. मस्त फटका बनवला, अगदी ऑफस्टिकच्या जवळ होता चेंडू, इतकाही स्वेअर नव्हता, परंतु त्याला लेलिया उचलून भिरकावून दिलं होतं. चांगल्या फटक्यामध्ये ताकद होती, शॉर्ट सिलेक्शन सुंदर होतं, हेड आणि कॉम्बिनेशन सुंदर होतं. हाताचं डोळ्यांचं आणि डोक्याचा स्थिरपणा बघितला, चांगली नजर होती फटक्यामध्ये. ज्या फटक्याला सर्व अगदी सुंदर नजरेने पाहत असताना 6 धावा वसूल झाल्या. धावसंख्या 41 वर टीम आमने बी संघाची. अजून एक तोच प्रयत्न होता, पण तो आता जास्त आडवी बॅट झाली आणि चेंडू जास्त बाहेर टाकला होता. चांगली हुशारी गोलंदाज दीपकची पाहिली आपण, कारण त्यांनी सुद्धा पाहिलं की पदललित बॅट्समन जर नाही आहे, पण त्याच्या रडारमध्ये जर चेंडू दिला गेला तो चेंडूचा धुवा उडवू शकतो. तो प्रयत्न त्यांनी ते सफल करून दाखवला. चांगलं कमबॅक केलं दीपकने, डॉट चेंडू काढला. धावसंख्या स्थिर आहे 41 वरती शेवटचं षटक मार्गस्थ असताना. हो, यावेळेला कडक शॉट ऑफ स्टंपच्या बाहेरच्या चेंडूला आडव्या बॅटनी वीरेंद्र सहवाग स्टाईलने स्मॅश केले. षटकार फ्लॅट सिक्सर डीप एक्स्ट्रा कव्हरला बॅट्समन अनुजच्या बॅटमधून. साई बजागे पण आता इथे नाचायला लागलाय बघा. त्याला सुद्धा पप्पाने सांगितलं की ये बाळा ये, या बाळांनो या रे या, लवकर भरभर सारे या, मजा करे रे मजा, आजचा दिवस तुमचा समजा. धावसंख्या पोहोचली 47 वर 47. षटकार खेचला 41च्या नंतर इथे 47 धावा पाहतोय आपण. 35 होत्या 3 षटकामध्ये. याला फुलर लेनचा चेंडू वापरला आणि नौस्ताकीला फेकी केलेली आहे तिथे. फलंदाज बाद होणार, रनआउट जातोय. अनुज बाद झालाय. बॅक टू द पॅव्हिलियन. चेंडू होती, ट्रॅक आणि फील्ड येऊन पाहायला मिळालं. सुंदर चेंडू होता, फटका सुद्धा तिथे चांगला मारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या क्लायमॅक्समध्ये तिथे फलंदाज अडकला गेला रनआउटच्या माध्यमातून. अनुज बाद झाला. नवीन बॅट्समन मैदानामध्ये मिस्टर सागर पाटील. धावसंख्या 47. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत दीपकचे. या शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. सेकंड लास्ट टू गो देवेंद्रसाठी. उडवलाय, इनसाइड आउटचा प्रयत्न होता, परंतु बॅट फिरली गेली, बॅटच्या कडेला लागला आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये दीपकने कॉटन बॉल घेऊन देवेंद्रला बाद केलेला आहे. देवेंद्र जातोय परतीच्या रस्त्याकडे. नवीन फलंदाज इथे मैदानामध्ये येईल. 5 इथे धक्के लागले. धावसंख्या 47. सावरी देवहा किरवली गावाचा सावरी देवहा उभा राहुनी थाटात, उभा राहुनी थाटात. वाट बघतोय र भक्तांची सावरते मनात. नवीन टॉस साठी आपण कुठे जाऊ नका, सज्ज राहा. आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करणार आहोत. NK स्पोर्ट्स खांडवलचा कॅप्टन आणि आपण मेहर इलन बाबगावच्या कॅप्टनला आव्हान करतोय. दोन्ही पण कॅप्टन्सने सज्ज राहा. टॉससाठी इनिंग ब्रेकमध्ये आपण तो टॉस करू. NKला बाय असेल. येस, पहिला सामना. येस, सॉरी फॉर दॅट. मेहर इलन बाबगाव विरुद्ध जय हनुमान खांडवळ. येस, खांडवलच आहे, फक्त NK नव्हता जोडला मी. जे हनुमान जोडतोय. इथे धावा जोडल्या जातील काय? फिल्डर विनोद बजागे वेगाने जातोय, पण तरी झेल सोडलाय. झेल सोडलाय तिथे वेगाने आला. खूप अंतर कापलं होतं. अगदी काऊ कॉर्नरकडे उभा होता. त्या दरम्यान तो शेवटचा चेंडू पडत असताना झेलचा प्रयत्न केला, परंतु 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या बरोबर 49चं टार्गेट सेट केलंय आमने बी योगेश 11 संघाने. जिंकण्यासाठी ते सावरीदेव किरोळी संघापुढे 24 मध्ये पाहिजेत 50 धावा. मनोज आलेला तो बॅट्समन.
ज्याने आल्याला मोठा प्रहार केला होता. गरज होती, कारण जोखीम घ्यावं लागतं कधी कधी, आणि त्या जोखमीमध्ये झेल तो निसटला आणि 2 धावासुद्धा आपल्या संघासाठी त्याने प्राप्त करून दिल्या. 49 धावा पूर्ण झाल्या. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 9, दुसऱ्या षटकामध्ये 12, तिसऱ्या षटकामध्ये 14. अशा आपण 3 षटकाचा विचार करता 3 षटकात धावा जोडल्या गेल्या होत्या, त्यात 35, पण तो आता जोडल्या गेल्या त्यात 14. एकूण धावसंख्या 49, 50चं टार्गेट. जाऊया आपण टॉसकडे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मेहेर इलेम बापगाव विरुद्ध जय हनुमान खांडवल बी. आणि वसंतजी पाटील आपले पोलीस पाटील साहेब सांगतात की किरोली संघाने जर सामना जिंकला तर त्यांच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस मिळेल. तर आपण 2 कॅप्टन आलेले आहेत आपले पाहुणे सावतगावचे. विशालजी पाटील यांच्या शुभ हस्ते करूया टॉस. या विशालजी, ज्याने आपल्या स्पर्धेला अगदी कूलर दिले आहे, पुरस्कर्ते आहेत ते विशालजी पाटील, ज्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. टॉस करतायत. 4 ओव्हरचा मुकाबला घोषित झालाय. येस, ओके, करा टॉस साहेब. खांडवलचा कॅप्टन कॉल देतोय. टेल कॉल दिलाय. हेड आलाय. टॉस जिंकलाय तुषारने, म्हणजे मेहेर इलेम बापगाव. धन्यवाद. आपण घ्या टॉस विनिंग थम्सअप देत आहेत कॅप्टनला. हनुमानजी बजागे यांच्याकडून पुरस्कृत झालेली थम्सअप देत आहेत आमचे विशाल पाटील. तुषार या कॅप्टनला ज्याने टॉस जिंकलाय. धन्यवाद. आपण बसा विशालजी. चला आपण पण थोडं बसूया. तुषार, काय म्हणणं आहे? नाही, आम्ही फिल्डिंग करू. फिल्डिंगच करणार? काय दादा कुठे आहेत? आज बाहेर दिसत आहे, संध्याकाळी येणार आहेत असं वाटतंय. तू बराच वेळ पडद्याच्या मागे होता, फ्लॅश मध्ये आला नव्हता. ती रणनीती होती का अब्दुल एकदाच भरायला घ्यायची? मी खूप स्ट्रगल करत होतो आणि संघाने मला संधी दिली आणि मी पुढे आलो. तशी मेहनत करत आलो मी पुढे. हो, जबरदस्त. तुम्ही मागच्या काही स्पर्धा गाजवल्या आणि असंच असतं की कधी आपण अशी उसळी घ्यायची असते की 5 पावलं मागे यायचं, पण तू 50 पावलं पुढे जायचं असतं. फिल्डिंगचा नाही आपला, बॅटिंगसाठी उतरायचं आपल्याला. खांडवल बी संघ आधीचा सामना तुम्हाला अगदी योग्य वाटला की काही चुका झाल्या? नाही, योग्य वाटलं. आता काय संघात बदल? नाही. टुर्नामेंट कशी वाटते? सौरीदेव चषक खूप छान. अगदी तू मित्र असे आहेस बहुतेक, 1 ते 2 शब्दात उत्तर देत असतो, पण तू प्रश्नपत्रिका लिहिताना तुझी उत्तरे कशी असतात? ठीक आहे, चला हरकत. तो अगदी शॉर्ट आणि स्वीट बोलतो हा कॅप्टन खांडवलचा. पण तो टॉस जिंकलाय. तुषार कॅप्टनने, म्हणजे मेहेर बापगावच्या कॅप्टनने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. योगेश पाटील देर. धन्यवाद. हॅलो, चेक. धन्यवाद मनोज कर्वे सर. 50 धावांचा लक्षाचा पाठलाग इथे आपण पाहणार आहोत. जे सौरदेव किरोली संघाच्या वतीने केला जाईल की या ठिकाणी योगेश शिलेवण आमने बस संघाच्या वतीने गोलंदाजाच्या वतीने ते धावा इथे डिफर केल्या जातील का? दोन्ही संघाचे जे संघटक जर पाहिले तर बोलके आहेत, परंतु ऑन माईकवरती ते बोलण्यासाठी लाजत आहेत आणि त्याचमुळे मात्र कर्वे सरांनी शॉर्टकटमध्ये मात्र नाणेफेकी संपन्न केली. सर म्हणे हरिचंद्रजी बजागे इथे अंतर शुभागमन झालेलं आहे, त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. सलामीची जोडी पाहू शकाल. लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन आता मात्र पाहत आहोत, कारण आपण नेहमीच पाहिले की विनोदच्या सोबतीला आपण गुरुनाथ आय थिंक पप्पूला पाहत असतो, परंतु या ठिकाणी राहुलला मात्र प्रमोशन दिले गेले, कारण प्रॅक्टिसच्या माध्यमातून राहुल या मैदानावरती जबरदस्त कार्य करतो आणि त्याच अनुषंगाने त्याला मात्र सलामीवरून मात्र पाठवलं गेलं. पहिला चेंडू लेंडिंग, चेंडू हवे शॉर्ट फायलिंगचा फिल्डर चेंडूच्या खाली आणि या ठिकाणी वाघाची शिकार. राईट विनोद बजागे शून्यावरती बाजून माघारी परततोय. पूर्णपणे सन्नाटा पाहायला मिळतोय. चेंडू लेंडिंग, चेंडू हवे शॉर्ट फायलिंगचा फिल्डर चेंडूच्या खाली आणि या ठिकाणी वाघाची शिकार.
मात्र कुठल्या प्रमाणात चूक झाली नाहीये. हो पुन्हा बॅट चिकारा पडतो यष्टीरक्षकाच्या डोक्यावर चेंडू आता फ्लाय होतोय. शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर चेंडू परत फुसलाय. चिकारा पडतो यष्टीरक्षकाच्या डोक्यावर चेंडू आता फ्लाय होतोय की इथे सुद्धा मात्र संधी निर्माण झाली होती परंतु कुठेतरी विकेट किपर प्रशांत चोरगेच्या अगदी डोक्यावर चेंडू मात्र फ्लाय झाला आणि अखेर पहिली धाव तिथे मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. श्रीगणेशा मात्र आपण पाहत आहोत. राहुलच्या सोबतीला आय थिंक पाहू शकायला पप्पू आणि जरूर मास्टर ब्लास्टरची मात्र जरूर त्याची आपण नेहमीच झलक पाहत असतो. अशी पाहिलं की आपण सचिन तेंडुलकरची सुद्धा मात्र उंची कमी होती परंतु मास्टर ब्लास्टर या नावानं मात्र तो आय थिंक क्रिकेटचा देवता बनला गेला आणि ती झलक आता मात्र आपण जरूर मी तुलना तेवढी करत नाही परंतु केरळचा लिटल मास्टर आहे असं म्हणू शकतोय. राहुल इज ऑन स्ट्राईक वर चेंडू खाली राहिला फलंदाज बीट झाला स्थिरक्षक बीट झाला आणि चेंडू पाहिला तर अगदी लॉंग स्टॉपच्या पलीकडे फरार झालाय. 4 धाबांसाठी चौकार. बायच्या स्वरूपात या 4 धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला आम्हाला सुद्धा असं वाटलं की चेंडू बॅटला ब्रश झाला की काय ती चर्चा सुरू होती. थोडा वेल पंचाने घेतला परंतु योग्य निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला. धाबा कशा रीतीने येतात ते महत्त्वाचं नाही धाबा येणं गरजेचे असतात आणि ते धाबा सध्या मात्र आपण पाहत आहोत किरवली संघासाठी येत असताना धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या 1 गडी बाद 5 50 धाबांचा मात्र या ठिकाणी पाठलाग सध्या सुरू आहे. भावेशने आय थिंक पहिल्याच चेंडूवरती विकेट्स प्राप्त केली आणि तदनंतर पाहू शकाल धावांचा मात्र वेग कुठेतरी वाढवायला सुरुवात केली. सध्या तरी आपण जर पाहिले तर पूर्णपणे शांतमय वातावरण आपण पाहत आहोत सावृदेव चषकामध्ये. परंतु हा वादळ येण्यापूर्वीची शांतता होती कारण राहुल बाजा घेऊन ऑन स्ट्राईक वरती आणि त्याच्या बाटमधून आला पहिला दर्जेदार षटकार. परंतु हा वादळ येण्यापूर्वीची शांतता होती कारण राहुल बाजा घेऊन ऑन स्ट्राईक वरती आणि मूल्यवृत्तांच्या हक्केला धावून देव गावाचं रक्षण करी देव गावाचे रक्षण करी देव गावाचे रक्षण करी ठेवी तो छाया लावी तो माया मनाला सगळ्यांच्या भावलय जबरदस्त मात्र त्या ठिकाणी बोल त्या गाण्यामध्ये लिहिले गेले कारण मध्यरात्रीमध्ये सुद्धा मात्र गावाची मात्र फेरी घेत असतो आणि गावाचं रक्षण करत असतो आणि त्याच नावाने संघ मात्र सातत्याने आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. परंतु या ठिकाणी पाहू शकाल कुठेतरी मंकड विकेटचा प्रयत्न आय थिंक भावेशने केला परंतु आय थिंक या निर्णयावरती मात्र ICCने सुद्धा मात्र रूल बंद केलेले आहेत कारण आपण IPLच्या स्पर्धेमध्ये पाहिलं की रविचंद्र अश्विनने मात्र तो कारनामा केला होता विकेट्ससाठी प्राप्त केली होती परंतु तदनंतर त्या रूल्सवरती बंदी घातली गेली आणि त्या मात्र टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा मात्र हे रूल आता मात्र कुठल्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत नसतात. धावसंख्या 11 वरती जाऊन थांबलेली आहे. फुलटॉस चांगला ड्राईव्ह चेंडू गॅपमधून चाललाय जसा आपण एखाद्या सुईमधून धागा ओवतोय त्याप्रमाणे हा राहुलला फटका सजवला आणि चेंडू गॅपमधून पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. फुलटॉस चांगला ड्राईव्ह चेंडू गॅपमधून चाललाय जसा आपण एखाद्या सुईमधून धागा ओवतोय त्याप्रमाणे हा राहुलला फटका सजवला आणि चेंडू गॅपमधून पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी. त्या चेंडूवरती सिंगल धाव पूर्ण केली गेली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या टीम सावृदेव किरवली संघाची 50 धाबांचा पाठलाग करत असताना 16 धाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये अजूनही पाहिला तर 34ची गरज आहे हा सामना जिंकण्याकरिता आणि तसं आपण जर पाहिलं तर जे आपण फोटोशूट पाहतोय सध्या ट्रेंडिंग सुरू आहे
त्यासाठी निवृत्ती भजागे आय थिंक खूपच त्याच्यामध्ये माहीर आहेत. आणि मला आता माहिती मिळाली की फोटो शूटरमध्ये आमचे सहकारी समालोचक मनोज कारवे सरांचा जो लग्न सोहळा जो पाहिला जरूर तो सोहळा मात्र आय थिंक निवृत्ती भजागे आणि त्यांचे सहकारी सुनीलजी मेवणे यांनी मात्र तो सोहळा मात्र पूर्णपणे कव्हर केला होता. म्हणजे चांगला आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मैत्रीचे संबंध आहेत. आणि हे दृश्य पहा मित्रांनो, या मैदानासाठी ज्यांचा मोलाचा हातभार आपण पाहतो, जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीला पूर्णपणे रंगवण्याचं कार्य सध्या आपण पाहत आहोत. विनोद बजागे आणि त्याच्या सोबतीला पाहिलं तर पप्पू आय थिंक लिटिल मास्टर आणि या सर्व त्यांचे जे सहकारी आहेत. काय जबरदस्त आपण टेलिकास्ट अगदी इंटरनॅशनल दर्जा या स्पर्धेला देण्याचं कार्य सध्या MB लाईव्ह करत असताना जरूर पुढे जाऊन ही वाहिनी खूप नाव लौकिक करील, त्यासाठी त्यांना आपण देऊया शुभेच्छा. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतो गोलंदाज सागर पाटील. हो आन्सरला पाहिलं तर अगदी राहुल होता परफेक्टली मिडल ऑफ द बॅट, काय फटका खेळलाय, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडूला थांबवलं गेलं गोलंदाज आणि अखेर सागर सिंगल धाव तिथे मात्र आय थिंक डबल धाव पूर्ण केली. पाहिलं तर अगदी राहुल होता परफेक्टली मिडल ऑफ द बॅट, काय फटका खेळलाय की चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून जाईल, परंतु लॉंग ऑन द फिल्डर आय थिंक देवेंद्र भरपूर वेगाने चेंडूवरती पोहोचला गेला आणि अखेर 2 धावा तिथे त्याने मात्र आपल्या संघासाठी वाचवल्या गेल्या. 18 धावा फलकावती लागतायत. शेपल होऊन गेल्याचा प्रयत्न यष्ट्या दाखवला आणि त्या यष्ट्या सागर पाटीलने वाकवला. आय थिंक मिडल यष्टी वाकवली आणि टीमला लागतोय हा दुसरा धक्का राहुल बजागेच्या रूपानं. आवश्यकता होती टीम योगेश शिलेवन आमने बस संघाला ती विकेट अखेर सागर पाटीलने आपल्या संघाला प्राप्त करून दिली. राहुल बजागे बाद होण्यापूर्वी आपण राहुलचा खेळ पाहिला तर पहिल्याच 2 चेंडूवरती त्यांनी 10 धावा जोडल्या होत्या. आय थिंक षटकार एक चौकार पाहिला आपण आणि 12 धावांचा योगदान देऊन तो मात्र माघारी परतला. नवीन फलंदाज मिस्टर क्लासिक अर्थात हेमंत आलेला आहे 4थ्या क्रमांकावरती. चला वेळेला महत्व द्या, जास्त आपण वेळ घेऊ नका, कारण यानंतर अजून आपल्याला एकूण 5 सामने कव्हर करायचे आहेत आणि पहिल्या फेरीतील आपण शेवटचा सामना सध्या अजूनही पाहतोय. पावलांचा वापर केला, थोडीशी चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न सागर पाटीलने केला आणि त्याच अनुषंगाने मात्र पंचाच्या वतीने त्या ठिकाणी वाईट घोषित केलं गेलं. आज पंचाची भूमिका चांगल्या प्रमाणे पाहत आहोत. पंच उमेश किने सर, पंच भुयाल सर आणि पंच दैवत वेलेकर जे लोकल पंच आहेत याच विभागाला ते बिलॉंग करतात. बॅटची टॉपेज आणि पाहू शकाल त्या ठिकाणी मिस्टेक घडली गेली, चेंडू वेगाने चाललाय आणि शेवटच्या मोमेंटला मात्र चेंडूला फील्ड केलं गेलं आणि अखेर 2 धावा तिथे मात्र त्या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली हेमंतला. प्रत्येक धाव फार आता मात्र मोलाची आहे आणि पाहू शकाल त्या ठिकाणी थोडीशी मिस्टेक घडली गेली आणि देवेंद्र थोडेसे नाखुश आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत, थोडेसे हायपर आहेत. आणि तसं जर पाहिलं देवेंद्र एक हॉट खेळाडू आहे, अग्रेसिव्ह आहे, आपल्या नेहमी संघाला मात्र लीड करत असतो, परंतु क्रिकेटचा केला आहे, थोडाफार मिस्टेक होणारच. परंतु या ठिकाणी सागर पाटीलचं कौतुक करावं लागेल, काय जबरदस्त मात्र गोलंदाजी साकारतो. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 16 धावा गोलंदाज भावेश जोशीने खर्च केला होता, परंतु त्या धावा पूर्णपणे रिकव्हर करण्याची मात्र ताकद सागर पाटीलकडे होती आणि त्या धावा मात्र त्यांनी पूर्णपणे रिकव्हर केल्याने आपल्या संघाला पूर्णपणे बॅक केलाय. ओ लाऊड अपील, परंतु इम्पॅक्ट आपण जर पाहिलं, पिसिंग जर पाहिली तर उजव्या स्टिकच्या भरपूर बाहेर होतं आणि त्यामुळे पंचांनी ही अपील फेटाळली आणि लेग बॅकच्या स्वरूपात त्या ठिकाणी 1 धाव फलंदाजाने पूर्ण केली गेली. 50 धावांचा पाठलाग सध्या सुरू आहे आणि आतापर्यंत जय सावरदेव किरोली संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 2 गडी बाद 22 धावा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे अजूनही 28 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्या करण्यासाठी. टीम जय सावरदेव किरोली संघाला 13 चेंडू शिल्लक आणि 13 चेंडूमध्ये 28 धावा इथून जोडायच्या आहेत. हो पाहू शकला फुलर लेंथ जाग्यावर ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात फलंदाज मिस्टर क्लासिक
हेमंत घरात इथे बाद झालाय. मोठी विकेट प्राप्त केली टीम योगेश शिलवण आमने बस संघाला लागतोय तिसरा धक्का टीम किरवलीला. जबरदस्त वापसी पाहिली आपण सागर पाटील जी फक्त आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये त्याने धावा खर्च केल्या 6 एकूण 22 धावा फलकावरती लागल्या गेल्या 2 षटकांचा खेळी ते मात्र संपन्न झाला आणि आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे टीम सावरदेव किरवली संघाला आणि तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करतोय कारवे सरांचा सर्वात आवडता खेळाडू वाटते राकेश पाटील ज्यांनी APL मध्ये कारवे सरांची मनं जिंकली आय थिंक आणि तेव्हापासून मात्र राकेशचा रॉकेश झाला आणि रॉकेटचा रॉकी झाला असं म्हणायला हरकत नाहीये. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 28 धाबांची गरज असताना मात्र खेळपट्टीवरती लेफ्टी विनोद बजागेचं मात्र या ठिकाणी आता आगमन झालेलं आहे. पप्पून आतापर्यंत पाहिलं तर या ठिकाणी 2 चेंडूचा सामना केलेला आहे. 2 चेंडूमध्ये एक सिंगल धाव त्याने मात्र पूर्ण केली गेली आणि पाहू शकेल त्या ठिकाणी स्ट्रायकिंग इनला तर मात्र लेफ्टी विनोद बजागे आपल्याला पाहायला मिळतो. या चेंडूच्या आकाराबद्दल काहीतरी विचारपूस केली गेली परंतु पहा या स्पर्धेमध्ये जर पंचांना वाटलं तरच चेंडू मात्र बदलला जाईल अदरवाईज कुठल्याही खेळाडूला मात्र चेंडू बदलण्याची परवानगी या स्पर्धेमध्ये नाहीये. चला राकेश आपण खेळायला सुरुवात करूया. 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये इथून या ठिकाणी योगेश शिलवण आमने बस संघाला 28 धावांचं संरक्षण करायचं आहे. तो केला जाईल का? पहिला चेंडू पाहू शकाल फुलटॉस होता थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न झाला गेला आणि पुन्हा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. चुकांवरती चुका परंतु ऑफिशियल पंचाने आता मात्र टीव्ही पंचाची मागणी केलेली आहे की हा बीमर आहे की नाही परंतु फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. या अशा प्रकारे घटना आज ही तिसऱ्यांदा आपण पाहत आहोत कारण पहिल्यांदा आपण जर पाहिलं तर आय थिंक सुधीर पाटील आय थिंक बाद झाला मुठबल संघाचा बीमर चेंडूवरती परंतु टीव्ही पंचाच्या भूमिकेमध्ये उमेश केने सर आहेत जरूर तिथे मात्र पाहणी करतील की हा चेंडू फेअर आहे की अनफेअर आहे लीगल आहे की अनलिगल आहे. स्क्वेअर अँगलला जरूर आपण इथे पाहू शकाल या ठिकाणी कारण 3 कॅमेऱ्याच्या साह्यानं या स्पर्धेचं आपण चित्रीकरण पाहत आहोत. MB लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जात आहे आणि सध्या आमच्या कंट्रोल रूममध्ये आहेत लाईव्ह ऑपरेटर मिस्टर निवृत्ती बजागे जरूर वेगवेगळ्या अँगलला मात्र त्या ठिकाणी चित्र पाहिले जातात. डिसिजन पेंडिंग कारण प्रत्येक चेंडू इथून मात्र दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाचा आहे. जर हा बीमर बॉल असेल तर मात्र एक चेंडूची संख्या मात्र वाढली जाईल किरवली संघासाठी परंतु हा फुलटॉस असेल तर मात्र एक चेंडूची कमी तिथे मात्र भासेल आणि पंच उमेश केने सरांचा इथे निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला. हा बीमर नो बॉल आहे परंतु फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाला म्हणजे पुढील चेंडू असेल फ्रीट 23 धाबा 10 फलकावरती लागल्या गेल्या. हो फटका हवेत केला लॉंग ऑफ कडे शतरक्षक आहेत चेंडू खाली पोहोचला झेल पकडलाय परंतु फ्रीट चेंडूवरती तो झेल होता आणि त्याच अनुषंगानं लेफ्टी विनोद भजागे मात्र त्या ठिकाणी वाचला गेला. सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली संधी जरूर होती विनोदकडे फटका सुद्धा चांगला प्रमाणे त्याने खेचला होता परंतु जे अंतर त्याला कापायचं होतं ते अंतर तो कापू शकला नाही. जाऊन पोहोचलाय शिल्लक आहेत हृदयाची ठोके वाढवणारा सामना सध्या आपण पाहतो. एका बाजूला किरवली संघ आय थिंक आयोजक संघ आहेत जय सावरदेव किरवली आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर योगेश शिलवण आमने बस संघ सध्या 50 धावांचं संरक्षण करण्यासाठी जानकी बाजी लगावत असताना या कडक उन्हामध्ये मात्र जरूर ते घाम घालतायत कारण आपल्या गावाच्या अस्मितेसाठी जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र हे सर्व खेळाडू एकत्रित होऊन मात्र चांगला खेळ करत असतात परंतु इथे मात्र पहा वेगवान चेंडू पूर्णपणे आय थिंक शरीराचा वेध घेणारा चेंडू सध्या पाहतोय. चला पाण्याची पूर्तता करा चला लगेचच प्लीज कारण फलंदाजाला मात्र त्या ठिकाणी इजा झालेली आहे. ही इजा जास्त मोठी नसणार आहे गंभीर नसणार हेच आपण सावरदेवाकडे प्रार्थना करूया.
सध्या पाहू शकाल ऑनलाईनच्या माध्यमातून मनोज कारवे सरांचे पुतणे या स्पर्धेचं मात्र लाईव्ह मध्ये एन्जॉय करतायत आणि तसे ते क्रिकेटचे वेडे आहेत. सध्या खेळ थांबलाय कारण आय थिंक फलंदाजाला थोडीशी इजा मात्र मैदानाची आतमध्ये झालेली आहे. पूर्णपणे चेंडू जर पाहिला तर त्याच्या चेहऱ्यावरती जाऊन धडकलाय. परंतु आपण तिथे जास्त गर्दी करू नका, त्याला थोडीशी हवा लागू द्या. जर जास्त दुखापत असेल तर प्लीज आपण क्लिनिकमध्ये जाऊन प्लीज आपण ट्रीटमेंट करू शकता. आणि नवीन फलंदाज जर मैदानाच्या आतमध्ये आला तरी चालेल. नितीन भंडारी होता ऑन स्ट्राईकवर. त्याने त्याच्या चेहऱ्याला मात्र पूर्णपणे चेंडू वेगाने स्पर्श झालाय. आणि जरूर ते मात्र रिटायर्ड हर्ट होत आहेत. नितीन थोडंसं आपण थोडासा बर्फ गॅली डोळ्याला लावायचा आहे, थोडासा तुम्हाला आराम वाटेल. चला, नितीन भंडारी रिटायर्ड हर्ट झालेला आहे. त्याच्या जागेवरती आता मात्र नवीन फलंदाज कुणाल देगाडकर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. भीमर चेंडू नंतर सिंगल धाव, त्याच्यानंतर डॉट बॉल आपण पाहत आहोत. म्हणजे आता मात्र पाहू शकाल 10 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 10 चेंडूमध्ये 26 धावांची आता मात्र आवश्यकता असेल टीम सावरीदेव किरवली संघाला. राकेश पुन्हा एकदा ऑन साइडला क्रॉस मध्ये फटका हवेत केलाय. मिड विकेटला फिल्डर तयार. आय थिंक भावेश जोशी कुठल्या प्रमाणात चूक करत नाही. अजून विकेटचा पतन आणि संघ आता मात्र किरवली थोडासा दडपणामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. साइडला क्रॉस मध्ये फटका हवेत केलाय. मिड विकेटला फिल्डर तयार. सावरी देव माझा नवसाला पावलाय रे. सावरी देव माझा नवसाला पावलाय रे. असं वाटतं की पूर्णपणे एक प्लॅनिंग रणनीती आखली गेलेली आहे टीम आमनेबर संघाच्या वतीनं आणि त्याच प्लॅनिंगनुसार मात्र फलंदाजांना मात्र त्या ठिकाणी बाद करण्यामध्ये गोलंदाज राकेश पाटीलला मात्र यश येतोय. कारण पाहू शकाल अगदी शॉर्ट पिच चेंडू होता, क्रॉसमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु पाहू शकाल अगदी डीप स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या मध्ये आय थिंक भावेश जोशी मात्र स्थिर आहे आणि त्याने मात्र कुठल्या प्रमाणे त्या ठिकाणी चूक केली नाही. नवीन फलंदाज पिंटे आलाय, त्याने मात्र कुठल्या परंतु त्याने सुद्धा मात्र दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला. मध्ये कुठला संपर्क नाही. अजूनही डॉट चेंडू ज्या षटकांची आवश्यकता होती टीम योगेश इलेव्हन आमनेबर संघाला तो षटक सध्या राकेश पाटील कडून आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी सध्या आपण पाहतोय त्याच्याकडून. हो, पुन्हा फटका हवेत केला. या पद्धतीने चेंडू मात्र मिडविकेटला ट्रॅव्हल झाल्या, परंतु काय जबरदस्त क्षेत्रक्षी सागर पाटील आय थिंक एकाच हातामध्ये चेंडू पकडला आणि एकाच ऍक्शन मध्ये त्याने चेंडूला फेक केली आणि तोपर्यंत 2 धावा फलंदाजाने पूर्ण केल्या. परंतु 2 धावा सागर पाटीलने आपल्या संघासाठी वाचवल्या हे सुद्धा आपण म्हणू शकतोय. आणि या 2 धाव्याच्या अनुषंगाने संघाची धावसंख्या 26 वरती पोहोचली गेली. 7 चेंडू शिल्लक आणि विजयाकरिता 24 धाब्यांची गरज. म्हणजे हा चेंडू फार निर्णायक आहे दोन्ही टीमचा आपण विचार केला तर. चांगला चेंडू बॅटची करा. चेंडू चालला शॉर्ट थर्डमॅनला 1 धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली आणि आता मात्र डू और डाय सिक्वेन्शन मध्ये हा सामना येऊन ठेपलाय. कारण 6 चेंडूमध्ये विजयासाठी 23 धावा इथून जोडायच्या टीम सावरीदेव किरवली संघाला. या षटकामध्ये आपण राकेश पाटीलचा स्पेल पाहिला तर आय थिंक पहिलाच भीमर तुली त्याने हाताला होता, परंतु त्यानंतर चांगल्या लाईन लेंथवरती त्यांनी मारा केला आणि फक्त एका षटकाच्या स्पेलमध्ये एक सफलता प्राप्त केली आणि फक्त 3 धावा त्याने मात्र तिथे खर्च केला.
6 मध्ये 23 धाबा इथे जोडल्या जातील का की त्या 6 चेंडूमध्ये 23 धाबाचं संरक्षण गोलंदाज मयूरच्या वतीने मात्र केलं जाईल का या प्रश्नाचं उत्तर थोडाच वेळामध्ये आपल्याला मिळणार आहे. यानंतर आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करा. दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याची आपण नाणेफेकी जरूर संपन्न केली. जय हनुमान खांडवल ब विपक्ष मेहर 11 बापगाव संघाने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय. त्याच्यानंतर पाहू शकाल दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना असेल विहाणा गावदेवी स्पोर्ट पिसे विपक्ष चालू सामन्यातील विजेता संघ त्यांच्या विरोधात खेळणार आहे. चला आपण स्पीडअप करूया. 6 मध्ये 23 धावांची गरज आहे परंतु या ठिकाणी स्ट्राईक एंडला पाहू शकाल पिंटे आहे परंतु विनोद लेफ्टीला मात्र स्ट्राईक मिळेल की नाही हा सुद्धा प्रश्न आता निर्माण होतोय कारण विनोदकडे ती क्षमता होती परंतु पिंट्या वारंवार प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि पहिला चेंडू आलाय डॉट. 5 मध्ये 23ची आता गरज. प्रेशर आता मात्र वाढलाय दडपण वाढलाय फलंदाजी करणाऱ्या संघावरती आणि त्याचा अनुषंगाने मात्र गोलंदाज त्याचा पूर्णपणे लाभ उचलतायत. आता फटका चांगला पाहायला मिळतोय परंतु चेंडू चालला हवेत. कव्हरला मात्र फिल्डर तैनात आहेत. सिंगल धाव होती कंप्लीट आणि सिंगलवरतीच आता मात्र पिंट्याला थांबवावं लागेल कारण स्ट्राईक विनोदला हवी होती आणि स्ट्राईक त्याला मिळाली परंतु 4 मध्ये आता चांगले 4 फटके लेफ्टी विनोद बजागे आता मात्र आपल्या या खेळीमध्ये साकारेल का कारण 22ची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक 4. हाय स्कोरिंग अँड हाय व्होल्टेज ड्रामा सध्या आपण पाहत आहोत. आजवर पाहिलं तर भरपूर सामन्यामध्ये आपण हाय स्कोरिंगच सामने पाहिले आणि त्यापैकी हा सामना 50 धावांचा पाठलाग सध्या सुरू आहे. होम ॲडव्हान्टेज जरूर होता परंतु कुठेतरी त्याची संधीचं सोनं करता आलं नाही परंतु इथे मात्र पहा पुन्हा टॉपेज चेंडू हवेत आणि चेंडूच्या खाली फिल्डर पोहोचला आणि अखेर झेलबाच्या स्वरूपात लेफ्टी विनोद बाजून माघारी परततोय. त्याची संधीचं सोनं करता आलं नाही परंतु इथे पाहिल्या तर योगेश लेवण आमने बस संघाने 3 लिगल चेंडू जर टाकले तर त्यांना मात्र कोणी या विजयापासून रोखू शकणार नाही. नवीन फलंदाज पाहू शकाल रमेश भजागे आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय 9व्या क्रमांकावरती. हो पाहू शकाल या ठिकाणी जो निर्णय आपण पाहिला ISPL मध्ये 9वा म्हणजे तुम्ही जर स्टेडियममध्ये जर चेंडूला जर डिपॉझिट केलं मात्र त्या फटक्यावरती 9 धावा मात्र दिल्या जायच्या परंतु इथून जर आता या ठिकाणी 2 चेंडूवरती जे 90 जरी आले तरी सुद्धा मात्र ते आव्हानापर्यंत आता पोहोचू शकणार नाही. टीम जय सावरदेव किरवली संघ पूर्णपणे बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय आणि पूर्णपणे आता वर्चस्व योगेश 11 आमने बस संघाचा आपण या सामन्यावरती पाहत आहोत. जबरदस्त कामगिरी आज संघाची पूर्णपणे सर्वांचा एकोपा पाहायला आपल्याला. पुन्हा फटका हवेत केलाय. शॉर्ट कव्हर पॉईंटचा फिल्डर चेंडूखाली पोहोचला आणि अखेर झेल तिथे मात्र ड्रॉप झाला गेला. ॲक्च्युली असं वाटलं की झेल त्याने पकडलाय परंतु शेवटच्या मोमेंटला चेंडू धरतीला दान झाला आणि पिंट्याच्या बॅटमधून ती सिंगल धाव पाहिले आपण. फक्त विजयापासून आता 1 पाऊल दूर टीम योगेश 11 आमने ब. आणि आज आयोजक संघाचा मात्र जो स्वप्न होता तो मात्र स्वप्न या ठिकाणी भंग झाला आणि त्यांचे चाहते सुद्धा आता मात्र पाहू शकाल पूर्णपणे नाराज झालेले आहेत. जबरदस्त चेंडूच्या हाताने शेवटच्या चेंडूवरती सुद्धा विकेटचं पतन केलं गेलं आणि अखेर हा सामना जिंकलाय योगेश 11 आमने ब संघाला. हार्दिक हार्दिक अभिनंदन अँड हार्ड लक टीम सावरदेव किरवली. आता एकच पर्याय तुमच्याकडे शिल्लक आहे की आपण स्पर्धेकडे आता पूर्णपणे फोकस करा. धन्यवाद वसंत पाटील साहेब आपण इथे आलात बहुमूल्य वेळ आपण इथे खर्च केला त्याबद्दल तुमचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि जाऊया आपण आता मात्र मॅन ऑफ द मॅचच्या दिशेनं ज्याने संघ जरूर अडचणीमध्ये होता आणि अडचणीमधून आपल्या संघाला मात्र चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेला. वैयक्तिक 23 धाबांची केली त्यांनी साकारली आणि तोच ठरलाय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावणारा खेळाडू अर्थात देवेंद्र. चला कुणाल दिगडकर या आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये.
चला मनीष पाहिजे आपण पुढे यायचं आहे. चला आपल्या शुभ हस्ते आपण देवेंद्रला एक सुंदर जी ट्रॉफी आहे सामनावीराची ती आपण ट्रॉफी वितरित करा. त्यानंतर मिस्टर विशाल पाटील आपण पुढे यायचं आहे. त्याच्या शुभ हस्ते आपण हेड कॅप देऊ. आणि मिस्टर अभिषेक या आपण आपल्या शुभ हस्ते आपण शीत पे देणार आहोत. हॅपी पीस. अतिशय सुंदर खेळ आपल्याला देवेंद्रच्या वतीने पाहायला आपल्याला आणि पहिला विजय संपादित केला योगेश 11 आमने बस संघानं. सो वेल प्लेट. अभिनंदन देवेंद्र आणि तुम्हाला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.